कार्तिक महिन्यातील शुल्क पक्षाच्या पौर्णिमेला शीख धर्माचे संस्थापक आणि पहिले गुरु गुरु नानक यांची जयंती साजरी केली जाते। आजचा दिवस शीख समुदायाकडून गुरुपर्व किंवा प्रकाश पर्व म्हणूनही साजरा केला जातो। यंदा गुरु नानक यांची 555वी जयंती आहे। या दिवशी शीख समुदायाचे लोक गुरुद्वारामध्ये जातात, सेवा करतात आणि लंगरच्या स्वरूपात गुरूंच्या नावाने प्रसाद खातात। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण गुरु नानकजी यांच्याबद्दल आणि त्यांनी दिलेल्या शिकवणीबद्दल जाणून घेऊयात। गुरु नानक यांचा जन्म 1469 साली पंजाब प्रांतातील तलवंडी या ठिकाणी झाला। सध्या हे ठिकाण पाकिस्तानामध्ये आहे। नानक लहानपणापासूनच आपला वेळ चिंतनात घालवत असत। त्यांनी कधीही संसारिक गोष्टींचा मोह ठेवला नाही। गुरु नानक यांचा लहानपणापासूनच अध्यात्म आणि भक्तीकडे ओढा होता। पंजाबी, फारसी आणि अरबी भाषांवर त्यांचं प्रभुत्व देखील होतं। वयाच्या 11व्या वर्षी जनेऊ घालण्याची प्रथा पाळली जात असताना त्यांनी पुराणमतवादाविरोधात संघर्ष सुरू केला। गुरु नानक यांनी देशभर प्रवास केला। सन 1521 पर्यंत त्यांनी भारत, अफगाणिस्तान, इराण, अरब देशांतील प्रमुख स्थानांना भेटी देखील दिल्या। गुरु नानक सर्वेश्वरवादी होते। त्यांनी त्यांच्या उदारमतवादी दृष्टिकोनाने सर्व धर्मातील चांगुलपणा आत्मसात केला। देव एक आहे, हिंदू मुस्लिम सर्व एकाच देवाची मुलं आहेत, अशी त्यांची शिकवण होती। देवाच्या समोर सर्व लोक समान असतात असं ते म्हणायचे। गुरु नानक यांनी रचलेल्या कविता नंतर शिखांचा पवित्र ग्रंथ गुरु ग्रंथ साहिबमध्ये समाविष्ट देखील केल्या। गुरु नानक यांनी आपलं संपूर्ण जीवन हे मानवी कल्याणासाठी समर्पित केलं। प्रेम, सेवा, परोपकार, मानवतावाद, समता, बंधुता आणि परोपकार या गोष्टी त्यांनी शिकवणीतून दिल्या। याच मूल्यांवर आधारित त्यांनी शीख धर्माची स्थापना केली। या माध्यमातून समाजातील चुकीच्या प्रथा, अंधश्रद्धा दूर करण्याचा त्यांनी प्रयत्न केला। गुरु नानक यांनी एक ओंकारचा नारा दिला। एक ओंकार हे शीख धर्माच्या मूलभूत तत्वज्ञानाचं एक प्रतीक आहे, ज्याचा अर्थ एकच सर्वोच्च शक्ती असा आहे। गुरु नानक यांनी आयुष्यभर हिंदू व मुस्लिम धर्मियांना एकतेचा संदेश दिला। इतकंच नाही तर त्यांनी त्या काळात केवळ भारत भ्रमणच नव्हे तर इराकमधील बगदाद आणि सौदी अरेबियातील मक्का मदिनेचीही यात्रा केली। गुरु नानक यांची मानवतावादावर दृढ श्रद्धा होती। म्हणूनच जात धर्म या पलीकडे जाऊन सर्वांनी एकत्र यावं अशी त्यांची इच्छा होती। एकदा बेई नदीतून स्नान केल्यानंतर बाहेर आल्यावर त्यांनी कुणीही हिंदू नाही आणि कुणीही मुसलमान नाही, सर्वजण मानव आहोत असा नारा दिला होता। हे जग बनवणारा एकच ईश्वर आहे, धर्म हा दिखावा नसून दर्शन आहे अशी त्यांची धारणा होती। गुरु नानक देवजींनी शीख समाजाचा पाया रचला होता, म्हणूनच त्यांना शिखांचे पहिले गुरु म्हटले जात। गुरु नानक देवजींचं खरं नाव नानक होतं आणि त्यांचं टोपण नाव बाबा नानक होतं। नानक देवजींचे भक्त त्यांना नानक बाबा, बाबा नानक, नानक देवजी असं संबोधायचे। गुरु नानक यांनी त्यांचे शिष्य आणि भाऊ लेहना यांना आपला उत्तराधिकारी म्हणून निवडलं। नंतर त्यांनाच गुरु अंगद देव म्हणून ओळखलं गेलं। गुरु नानकजी यांचं 22 सप्टेंबर 1539 रोजी सध्याच्या पाकिस्तानमध्ये असणाऱ्या करतारपूर या ठिकाणी निधन झालं। हे ठिकाण शीख समुदायासाठी अत्यंत पवित्र असून ते आता डेरा बाबा नानक या नावाने ओळखलं जातं। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लोकशाही मराठीच्या डिजिटल प्लॅटफॉर्मला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। लोकशाही मराठीच्या सर्व प्रेक्षकांना गुरु नानक जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद।